मंडळी, माझे जीवाचा जुलग मित्र सोमनाथ पिंपरीकर. बरेच दिवस आमच्या दोघांची गाठ भेट नाही हो, गेलेच पाहिजे पुढल्या चौकात. नमस्कार मंडळी, माझ्या जीवाचा जुलग मित्र पोपट अशोक थोरात बारामतीकर यांना ताबडतोब भेटण्यासाठी गेलं पाहिजे, पण त्याला एक खोड बेकार आहे हो. एखाद्या आई बाईचं खुराड उघडं दिसलं म्हणलं आज्याचं अंड उचललं म्हणून समजा. आम्ही बी त्यातलाच आहे, पण जरा झाकरीत आहे. गेलं पाहिजे, तू चावडीवरती असेल. मला माहिती आहे तो इथंच असणार. मला माहितीये हो, तो इथेच असणार, दुसऱ्या सारखं मला माहितीये. राम राम मित्रा, कस काय तुझं बरं चाललंय का? मी तुला विचारतोय, भले आशा बोललेली कुणाला काही कळेल का? आणि कळलं तर आपल्या दोघांचं कुणी ऐकेल का? बोल बोल, तू तरी बोल ना, तर मला तरी बोलू दे. पोपटराव, हा, मी काय म्हणतो ते तुम्हाला काय कळणार? आणि तू काय म्हणतो ते मला काय कळणार? कसं काय बाबा तुझं बरं चाललंय का? आपलं व्यवस्थित आहे, तुमचं कसं काय? अगदी व्यवस्थित बाबा आहे, पण काय सांगायचं तुला? काय झालं रे? अरे मोठी परवड झाली माझी येताना. आता येताना मोठी मोठी परवड झाली. झालं तरी काय? एक माणूस खड्ड्यात पडला, हा. त्याला सर्व माणसं हसली, पण मी हसलो नाही. आईला पोपटराव, एक माणूस खड्यामध्ये पडला, त्याला सर्व माणसं हसली, पण मी हसलो नाही. त्याला कारण काय हो? कारण का मीच खड्ड्यात पडलो होतो ना. नालाय का, तू खड्यात पडल्याने आम्ही हसाय याचो तू वर तिथं. जाऊन दे, थोडीशी तुझी टिंगल केली. कस काय बाबा तुझं बरं चाललंय का? आपलं तुझ्या आशीर्वादाने बरं चाललंय. आता खाली बसतय उठतय. बसतय उठतय म्हणजे नवा माझं लहान लेकरू नाही, दवाखान्यात होतं का ना, गुडघ्याला लागलं होतं. आता पिंट्या. हा हा पिंट्या, ती खाली बसतोय बी ना आता उठतय बी. म्हणजे आता त्याची तब्येत चांगली आहे आता म्हणायचं. बरं आहे बरं आहे बरं आहे. अगदी व्यवस्थित आहे आपण ना? काय झालं बोंबलायचं त्याला? का? बोंबलायला सारखा बोंबलतो ती माझ्यापाशी. कशाबद्दल? पप्पा पप्पा मला तुम्ही बाजारला का नेत नाही? म्हणजे हट्टीला पोरग आहे बरं का ते तुझं? अहो माझं हट्टी पोरग तुला तर माहिती आहे. हो, लय हट्टी आहे. मग तुमची मंडळी आमच्या घरी येते, आमची मंडळी तुमच्या घरी येते, एकामेकाचं पोरांचं ती माहितीच आहे ना. कुणाची खोड कशी, कुणाची खोड कशी. ते आमच्या मुलांनी हट्ट धरला. हा, बाबा बाबा म्हणले तुम्ही दर रविवारी तुम्ही बाजारात जाता बाजार आणायला, बरोबर आहे ना? सुट्टी असल्यानंतर. हा. आता आम्ही म्हणलं बरोबर आहे तुझं बेटा. आता त्या मुलाने काय सांगितलं? काय? बाबा म्हणले आज तुमच्या संग मी रविवारच्या दिवशी मी बाजारला येणार. म्हणजे बाजारात जायचा हट्ट धरला का काय त्यानं? अहो काय सांगायचं पोपटराव, मग त्याला घेतलं ना आम्ही संघ, बाजारची पिशवी आम्ही घेतली हातामध्ये. बर आता त्या पोराला घेतला संघ बर. आणि गेलो ना बाजारात. हा, आता बाजार करता करता काय म्हणाल, काय? एक मोठा डेअरीचा माणूस आला पुढून. जाडा बंब्या. जाडा बंब्या माणूस डेअरीचा. बर. पप्पा पप्पा म्हणला तर बघा तो माणूस मोठ्या डेअरीचा माणूस आलाय. हा, त्याने बघितलं ना लांबनं त्या माणसाला, म्हणजे तुझ्या त्या पिंट्यानं? माझ्या त्या बारक्या पिंट्यानं. बर. आईला त्याला म्हणलं पिंट्या, हा, तो मोठ्या डेअरीचा माणूस नाही, मग ते उद्योगपती आहेत. म्हणजे तो येणारा माणूस उद्योगपती आहे. उद्योगपती आहे ते. वा वा. तुला काय माहिती आहे यातलं? म्हणजे तू आज तुझ्या मुलाला सुधरून सांगितलं. सुधरून मी सांगितलं. वा वा, बरोबर आहे. 4 पावलं आम्ही पुढे गेलो हा, पिंट्या संगच. मुलगा तुझा लहान संगच. बाजार करता करता आम्ही गेलो 2 जण. बर बर. आता समोरनं एक 9 महिन्याची गरोदर बाई समोरनं आलेली होती. 9वा महिना चाललेली. आता काय सांगायचं बरं? बर. आता 9वा महिना चाललेला ती बाई आमच्या समोरनं येत होती. समोरनं येत होती. तेवढ्यात माझ्या बारक्या पिंट्याने पाहिलं ना तिला. त्या पिंट्यानं? बारक्या पिंट्याने पाहिलं ना तिला. बर. आता काय सांगायचं, पप्पा पप्पा मगाचा मोठा उद्योगपती आलाय बघा, उद्योगपती. ती म्हणलं काय? ती बारक पिंटू. मग तू काय बोलला का नाही रे त्याला? त्याला मी सरळ सांगितलं पोपटराव, काय सांगितलं? ह्यो उद्योगपती नाही, मग? पतीनं केलेला उद्योग आहे. ही सांगायला तुला बोलावलंय बरं मूर्ख. जाऊ दे बाबांनी टिंगल केल्याशिवाय कोण शिंगल पाजत नाही. बरोबर आहे, पण आपण झालो 2 जण. आपण 2 जण झालो, गावची जत्रा जवळ आलेली आहे. तेव्हा आपल्या जीवाचा जुलग मित्र कोण रे? गणेश कुमार पिंपरीकर. त्यांना ताबडतोब बोलवून घेऊ आणि कार्यक्रमला आपण ठरवायला जाऊ. अहो गणेश कुमार पिंपरीकर. राम 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 मित्र हो, राम राम. कस काय चाललंय बाबा ना? अगदी व्यवस्थित आहे. अरे तुम्हाला काय माहिती आहे का? काय हो? जग किती पुढे चाललंय. हा. म्हणलं आता मी 6 महिने गावात नव्हतो का नाही, म्हणलं या 6 महिन्यात कुठला तरी कोर्स केला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. मी कम्प्युटरचा कोर्स केला. तुम्ही कम्प्युटर. हो, कम्प्युटरचा कोर्स केला. बर. अरे मला काय माहिती आहे का? काय हो? अरे मला अख्ख्या पृथ्वीचं दिसतं. आपल्या अरे घरी बसून मला अख्ख्या पृथ्वीचं कळतं. अरे बापरे. पहिला ही महान कोर्स यांनी केलेला दिसतो. अरे एवढंच काय, तुमच्या घरचं सुद्धा सांगू शकतोय मी. काय बोलताय? हो. अरे बापरे. बरं तुम्हाला एक नमुना दाखवू का? हा हा, एक एक. ह्याला काय म्हणतात? हे आबाळ. आभाळ आभाळ. अरे आभाळ तर समजायलाच माहिती आहे ना. मग हे आभाळाच्या खाली काय?
जमीन. जमीन आहे जमीन आहे हा जमीन आहे का हो, नाही हो. बरोबर. आता मला सांगा या जमिनीच्या खाली काय? आमची जमिनीच्या खाली काय रे? अहो, खडूक नालायक माणसावर जमिनीच्या खाली ते पाणी. हो पाणी, पाणी. पाणी आहे ना ते मला पण माहिती आहे ना पाणी आहे म्हणून. कधी मग सांगणार होता? बरं मला सांगा पाण्याच्या खाली काय? हे काय रे ते आर नालायक माणसावर पाण्याच्या खाली खडक. हा खडूक खडक. खडक आहे बरोबर आहे आता तुम्ही म्हणसाल खडकाच्या खाली कोण? हो ना. कोण आहे? खाली कोण अरे खडकाच्या खाली माझा बाप आहे, माझा बाप. इतक्या लांब? हो एवढ्या लांब माझा बाप आहे. इतक्या खाली खोंपडीत गेलाय का तुझा बाप अरे आता बापरे. आता तुम्ही म्हणसाल तुझ्या बापाखाली काय? अरे मग ती तर आम्हाला विचारायचंय ना. हा, हा. अरे माझ्या बापाखाली तुमच्या आया. होय? आमच्या आया तरी मी म्हणलं गॅप टाकून कसा काय बोलतोय? ती अर्धवट बोलायला लागला तरी म्हटलं होतं तुम्हाला बघा गणेश पिंपरीकरला बोलवून घेऊ नका हे असलं बी नाही बघा तिकडे ये. गावची यात्रा जवळ आली आहे. बर. यात्रेनिमित्त छोटा मोठा कार्यक्रम ठरवला पाहिजे. ठरवलाच पण पाहिजे. आपण झालो तिघ जण. तिघ जण झालो आपले जीवाचे जीवलग मित्र कोण रे? महादेव कांबळे कळसकर. त्यांना बी बोलवून त्यांना घेतलं बोलवून का? घेऊया. मग घेतलंच पाहिजे. अहो महादेवराव. नमस्कार नमस्कार नमस्ते, नमस्ते, नमस्कार. कसं काय चाललंय? अगदी व्यवस्थित. तुम्हाला काय माहितीये का? काय हो? तुमचं काय झालं अमेरिकेला होय तू डॉक्टरचा कोर्स झालाय माझा. तुमचा बी कोर्स झालाय का मग आता कोर्स सगळ्यातच झालेलं दिसत्यात. डॉक्टरचा कोर्स झालाय. बर. कोर्स आणि मग ती गावाच्या खालतं हा. हॉस्पिटल खोललेलं ती कोणाचं? आता नवीन नवीन हॉस्पिटल तुम्ही बांधलंय काय? पहिला ह्यांनीच बांधला असं अरे वा 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 वा. आणि मग उद्घाटनाचा चेष्टा आहे मला. हा. पहिलेच पेशंट माझ्याकडे आलं. आलं. त्याला होता हरण्या नावाचा रोग. जबरदस्त रोग होता बाबा त्याला आता अवघड ठिकाणी जाय म्हणलं ऑपरेशन आपण कधी केलं नाही हा. आणि करायचे पाय आले. हो. पण काय नाही मग डोकं चाललं ऑपरेशन म्हणलं करायचंच. म्हणजे सक्सेसफुल ऑपरेशन करायचं. करायचंच. इकडे एक टेबल हातारला इकडे एक टेबल हातारला. हा. ऑपरेशनाला सुरुवात झाली. सुरुवात झाली. ऑपरेशनाला सुरुवात झाली त्याच्या 2 गोळ्या काढल्या आणि ह्या टेबलवरती ठेवल्या कुणाच्या? त्या पेशंटच्या. पेशंटच्या. पेशंटच्या गोळ्या काढल्या आणि ह्या टेबलावर ठेवल्या बर. मग ऑपरेशन बिपरेशन सक्सेसफुल झालं. बर. चांगलं झालं. हा त्याला चांगला 10 दिवसाच्या गोळ्या दिल्या म्हणलं परत या. निवांत कोर्स पूर्ण करण्यात हा. बर आलं 10 दिवसाने पेशंट माझ्याकडे. हा. पेशंट आलं. हा मी म्हणलं आता कसं काय बरं वाटतंय का? नाही बरं वाटतंय म्हणला पण लगी मी करताना आपोआप टंगडे कवर होते. त्याच्या आईचा नाला गेलेला का आपोआप तंगड मी असला दवाखाना काढलाय इकडे. बरं का? काय झालं? आपण झालो चौघ जण. चौघजण. आता आपल्या जीवाचे जीवलग मित्र कोण हो? या कंपनीचे मालक हा. मास्टर बुवासाहेब पिंपरीकर त्यांना- यांचे चिरंजीव विकास पिंपरीकर हा. त्यांना बोलवून घेऊया. शबाश शबाश अहो विकास पिंपरीकर. राम 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 राम. तुला माहिती आहे का काय हो? मुंबई गाडी गेली का? आताच गेली. आताच गेली दिल्ली गाडी एवढ्यातच गेली हो. गेली गेली हो हो. पुणे पुन्हा गाडी बी आताच गेली. काय रे बाबा हो? आता 5 मिनिटं आताच झालं. गेली. हा. 5 मिनिटं झालं. आता हो आताच गेली आता एवढ्यातच यार विकास काय तुझी एवढ्या गाड्याची विचारतोयस बर नेमकं तुला बाबा जायचंय कुठं र? रोडच्या पलीकड रोडच्या पलीकड. मग एवढं विचारायची काय गरज आहे का? जी सुटतोय की असलंच बोलत सुटलाय होय माझा ऍक्सिडेंट झाला असता तिच्या गाड्यांखाली आईला काय त्याचं तुझ्या गिर बापाने बघा. करून दिलं असतं का? वाईट ए, झालं असतं बापाचं नाव बाबा, काढून बरोबर. नकोस रे मग कसं काय तुझं बरं चाललंय का बरं चाललंय बरं आहे ना बरं आपण झालो 5 पांडव. हा. पांडव आता बोलवा द्रुपदीला हा. द्रौपदीला द्रुपदीला. नाही द्रुपदीला. बुवासाहेब पिंपरीकरांना का म्हटलं द्रौपदी लय नेट धरलंय तो नाही बुवासाहेब पिंपरीकरांना या कंपनीचे थोरले मालक हा. बाळासाहेब पिंपरीकर यांना ताबडतोब बोलून घेऊ आणि कार्यक्रमाला सुरुवात करू हा अरे ज्या बागेत गुलाबाचं फूल नाही शाबास. ती बाग काय कामाची? शाबास. ज्या बागेत गुलाबाचं फूल नाही ती बाग काय कामाची? काय कामाची? आपल्या 4-5 जणांच्या मैफिल मध्ये मास्टर बुवासाहेब पिंपरीकर नाहीत तर ही मैफिल काय कामाची? शाबास. त्यांना बोलवून घेऊया आणि त्यानंतर काय असेल ते ठरवूया. हा. चालेल चालेल अहो मास्टर बुवासाहेब पिंपरीकर राम 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 राम. कसं काय चाललंय? अगदी व्यवस्थित. बायका बरोबर कसं काय? खुशाल आहेत. म्हातारा म्हातारी चांगलं आहे. चांगलीच आहेत. सोमनाथ पिंपरीकर कसं काय? आपलं व्यवस्थित चाललंय बघा म्हातारा म्हातारी व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित ना? चांगलं आहे चांगलं आहे मला मग अशी वेगळंच कळालं रे. कुणाचं तुझ्या विषयी रे. आईला माझ्या विषयी सगळ्या गावात चर्चा की. माझ्या घरचं हो काय झाले सांग बरं तुझ्या बायकोला पाहुणी बघायला आलेली. पाहुणी बघायला
अरे तुझी बायको आजारी आहे का नाही हा. तेव्हा त्याच्या माहेरा कोणतं पाहुणे बघायला आलेत का नाही हो आल्यात बरोबर आहे बरोबर आहे आणि मग मी ते म्हणतो या हा मग खरं आहे ही खरं आहे मित्रांनो हा. आपण झालो 5 जण हा. 5 जण बरोबर आहे का हो. नाही तेव्हा तुमच्या माहितीसाठी सांगतो हा. गावच्या यात्रेकरता तमाशा ही पाहिजे पाहिजे. कारण का तमाशाशिवाय यात्रेला शोभा नाही हा. आणि यात्रेशिवाय तमाशाला शोभा नाही हो. तेव्हा तुम्ही असं करा हा. तुम्ही 3 जण आणि महादेव कांबळे कळसकर बर. आणि विकास पिंपरीकर बर कारण का विकास पिंपरीकर असल्यानंतर कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही हा. शिकल्या सवरलेला मुलगा काय हो शहाणसूर काय एवढाच आहे ना मीच आहे. त्या आपण जर खडा जर पाडला तर खडा भरून हे काढणारा गडे तर तुम्ही असं हा. करा विकास पिंपरीकराला घ्या कार्यक्रम ठरवायचा जावा चालतंय, पर्यंत मी यात्रेचं सजावट करतो तुम्ही इथलं गाव गाड्याचं तुम्ही बघा सगळं सगळं वर्गणीचं सगळं तुम्ही बघितलं पाहिजे चालतंय ना त्यावरच्या आम्ही तमाशा ठरवाय जातो शाबास. हा चला येऊ का या हा, या. राम 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 हा बघा पोपटराव इकडे या आपल्याला सांगितलंय तमाशा ठरवायला हा. तमाशा ठरवाय गेलं पाहिजे तमाशा ठरवाय गेलं पाहिजे मेन गोष्ट खरी तमाशा आणायचा कुणाचा मास्टर मास्टर- बुवासाहेब पिंपरीकरांचा. शबास हा. मास्टर बुवासाहेब पिंपरीकरांचा तमाशा आणायचा आणायचा. पण या तमाशाचं केंद्र कुठं आहे आईला ती केंद्र काळच केंद्र आहे आ? काळच केंद्राला केंद्र. गेलं पाहिजे काळच केंद्रावर चालायचं का हा मग तिकडेच गेलं पाहिजे आपल्याला चला मग पण बोर्ड वाचला पाहिजे तिथे गेल्यानंतर हा. प्रश्नच नाही हा प्रवेशद्वार करायचा कधी बोर्ड वाचूनच शबास शबास हा? चला ताबोड चला. चला. चला रे हा, आय, आय, बोर्ड आय, आय. वाचून घ्या. काय म्हटलं बोर्ड वाचून घ्या. हा बोर्ड वाचून घ्या म्हणतो. बोर्ड वाचा आईला काय पेटलंय र पेटले वे आवला दे कर अरे काळची लाइटिंग आहे हा. काय लाइटिंग आहे अगं, बो, 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 बो. ए बोर्ड वाचा रे बाबा वाचा बोर्ड याला शाळा कोण शिकलंय ह्याच्यातलं ही. आपलं शिक्षण भरपूर झाले शिक्षण अरे वा. झालंय हो. का? शबास शबास एवढा शाळा सुद्धा माणूस तुम्हाला काय माहिती माझं शिक्षण भरपूर झाले कितवी झाली शिक्षण यमलू डमलू येडस येडच आता लाकडं टाकायचा कोर्स राहिलाय नाही का वाचा बोर्ड शिक्षणच भरपूर झाले वाचा वाचू वाचा का बोर्ड हा. वाचा सोमनाथराव बोला अक्षर कसं काय चढलंय अक्षरवर अक्षर कसं काय चढलंय अरे मूर्खाती जोड अक्षर आहे जोड अक्षर आहे का हा. काय कळतंय जोड अक्षर आहे म्हणून मला वाटलं खालच्या अक्षराने वाप केली का काय चप गवस तसलं काय बोलू नको मार खायचं लक्षण येईल बरं, वाचू का बोर्ड बोर्ड वाच ड्रायव्हर चाला असताना इष्टी संघ बोलू नका हा बरोबर काय म्हटला नव उलटलाय लागला का वय रे बियाण्या नव काय म्हटला मी उलटलो काय अरे इष्टी चालू असताना ड्रायव्हर संग बोलू नाही हा. हा, असंच तुला म्हणणं वाचा येत नव्हतं. बोर्ड वाचायचा म्हणल्यानंतर त्याला शिक्षणच उच्च दर्जाचं घ्यावं लागतं तुम्ही बोर्ड वाचा मी ग्रॅज्युएट शिकलेला माणूस ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट म्हणजे किती दुसरी नापास आणि दुसरी नापास मग वाचा बोर्ड वाचू का हो. चिल्लरीने केली गडबड 50 पैशांनी केली केस रुपयाने दिली साक्षात 2 रुपयाने केली वकील की बाबा उधार आम्ही बंद केली आणि तुम्हाला कोण उधार देत हा, चिल्लर मागाय आला का चिल्लर दारूवाल्याची उधारी फुटण्यावाल्याची उधारी. उधारी अंडीवाल्याची उधारी इस्त्री कपडे घेणारा बी त्याची बी उधारी आणि हे म्हणतोय उधारी बंद केली हा, मग तुला कोण द्यायचंय उधारी तुझ्या या पोशाखवरून होय रे हा. तुम्ही बोर्ड वाचा अरे तुम्हाला बाळा हो बोर्ड वाचा येत नव्हतं तर मला सांगायचं तुम्ही बोर्ड वाचा वाचा वाचू का हो येथे येथे. हा? काय झालं? हा. ए बाबो काय झालंय रडा अरे बाबू सोमनाथ हा? रड माझ ए, थांब. का रडायला लावतोय तू मला वाचा येणार हा, मग सरळ सांग की सरळ मला सांगता येत नाही का मला वाचा येत नाही म्हणून मग तुम्हाला पहिलं सांगितलं होतं का ना मला वाचा येत नाही म्हणून? त्याला माझा बीपी उचलला होता काय तर आता. काय काय सांगताय विकास पिंपरीकर तुम्ही बोर्ड वाचा बोर्ड वाचायचं म्हणलं की त्याला बाईच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. आम्ही काय जरशाच्या पोटचा आहे वैर मी काय बघा येतोय वय. त्याला बिनग एवढी एवढी साहेब पण लय बोलायला लागले समोरचा बोर्ड हा. ए थे ए, ते. ए थे ए थे येते का तुझ्या आईला पळवते वैर येते येते ह्यानी लावले येते ते ते म्हणू नका डायरेक्ट वाचा वाचू का हा कैलास वासमटा फुलचंदा पिंपरीकर अरे वा गंगूबाईचे खानावळ कॅसेट फेमस अरे वा वा मास्टर बुवासाहेब पिंपरीकर
तमाशाच्या ठिकाणी आलोय आता. बरोबर आता तमाशाच्या ठिकाणी आलोय आलोय. आता एक काम करायचं बाईला त्या बाईला बोलवून बोलवून घ्यायची. घेतली पाहिजे घेतली पाहिजे. आता तुम्ही बोलवा बाईला. बाईला हात कोण मारणार विकास पिंपरीकर काय बाईला हाक मारून घेताय पण आज आमुष्याची रात्र दिसते बर का बैला का हा? मग काय तर आपण आमुष्याची रात्रीच्या दिवशी आलो इकडे मग कसं तर ए पोपटराव हा. त्या बाईला हाक मारून घेतली हा. पाहिजे पण वजनात हाक मारून घेतली पाहिजे हिता हाक मारणाराचा आवाज असा असाव तर त्याच्या मागच्यांचा कसा असेल शबाज शबाज जशी बाईला उभा राहून हारुळी मारतो हो तशी बाईला ठोकायची हारुळी शबास शबाज बाईला कोण तुम्ही मी घेऊ का सोमनाथराव हा. की त्या बाईला हाक मारून बोलवून चला सर. की त्या बाईला वाटलं पाहिजे हिता हाक कुठल्या मारणाराचा मर्दाने आवाज हाक मारली बस. ए पोपटराव त्या बाईला सुद्धा वाटलं पाहिजे हा ज्या बाईला सुद्धा वाटलं पाहिजे कोणतरी मर्दकडे आल्यात हा. घेऊ का हाक मारून घे हाक मारून. वजनात हाक मारून घेतो घे. ए, तुझ्या असं इथं हाक सपाट मारायला. तुला तुझ्या थांबा आता बाई येणार आहे हा आता बाई या ठिकाणी येणार आहे बाई यायला झाली यायला काय तिची म्हशीची अवलाद आहे वैर आता येणार आहे बोलवा बाईला हा. ओ बाई हा बुई बाई तरी म्हण ना ओ बाई हो, नमस्ते पाहुणा नमस्ते नमस्कार नमस्ते. नमस्कार कुठल्या गावचे आपण राजापूरच्या कॉलेजचे हे, त्याला धरा अरे अवलाद हे खाली नका नीट नीट का बोल की आम्हाला ओळखलं का तुम्ही नाही ना आम्हाला ओळखलं अहो, नाही आपण कोण ओय आम्ही बागायदाराची मुलं आहोत बागायदाराची मुलं कार्य विकास ओ 500 एकर या बहादराचा नुसता काँग्रेस 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 आहे वैर ऊस ऊस हो ऊस आहे हो असेल हा? आणि बाई ऊसच काय बर. पण 650 एकर या बहादराची नुसती ईडी बाबळ आहे इडी बघा बाबळ इडी बाबळ आहे वैर भुईमुगाची शेंग बाई तेच माझ्याकडे फक्त 2 गुंठ जमीन आहे बर का फक्त 2 गुंठ हो फक्त गरीब आहे ना हा गरीब आहे आणि त्याच्यात काय लावलं तुम्ही माझा दुधी भोपळा आहे तुझी भोपळा मार ह्याच्यात टाळू हा, आणि फुटून दे माझं टाळक दुधी भोपळा बाई काय हो? तुम्ही एकटेच आहात का तुम्हाला मुलगी वगैरे आहे हो पाहुणं अहो मला मुली सुद्धा आहेत आहेत किती? का? हो आहेत ना तू एकानी मुलगी बोलवा बर पाहुणं बर. माझी मुलगी तुम्हा दोघा तिघाला दाखवू का दाखवू नका मग? आमच्या सोडा ओ ओ शहाणे मग आता दाखवू का म्हणताय अहो तसं नाही हा. माझी मुलगी तुम्हाला बघायची आहे बघायची ना. असं ना लय हट्टी आहे काय हो मुलगी अहो लय मुलगी हट्टी तसाच आमचा हा देखील विकास पिंपरीकर लय हट्टी कसला ए कसला बी हट्ट पुरवणार माणसाचा बाईचा असं ओय अहो माझ्या मुलीसारखं नाही हट्ट पुरवणारा अहो माझी मुलगी लय हट्टी हो बोलवून तर बघा बोलवून तर बघा अहो बोलच्या बोलायला तिला ते द्यावंच लागतं मागल नाही फाकण्याने दिलं तर तिथनं पुढे बोला असं म्हणजे त्या पुरीला थोडस बी सणवत नाही का एवढं एवढं सुद्धा सण होत नाही एवढं काय करायला लागलाय विकास एवढं अहो एवढं सुद्धा एवढं अहो एवढं सुद्धा सण होत नाही पाहुणं आमच्या जायला आमचं तेवढं नाहीच तुमचं केवढं आहे हो? एवढं अरे, वाजवायचं ती. सनई 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 आहे ना सणाचं नाव कधी घेणार हो 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 तेच तेच म्हणायचं होतं कधी म्हणणार आहे तुम्ही तुमच्या पुरीला बोलवा बोलवा. ए गीता ए गीता हे गीता हो आली बरं पाहुणं का? ए, काय गीता आली. काहीतरी वाचरड बोलू नका बरं का बोलवा तरी अहो आलीस गीता ए गीता हे बाळ गीता गीताला बोलव आता गीता या ठिकाणी येणार आहे तुम्हाला किती मुले आहेत बाई मला हा? अहो पाहुणं भरपूर मुली आहेत मला किती? मला 7 मुली आहेत 7 मुली हो म्हणजे तुम्हाला 7 मुली हा आणि त्या 7 मुलींचा मी बाप काय नालायक माणसा काय लाज आबरू आहे का नाही जरा जीवाला अजून पाहिला नाही पाहिलं हो. नाही हो जाऊ दे बाई त्याचं सोडा ते पाहिलं नाही का हा. हा बरोबर राम राम मामी 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 व्हायला लागला मामी मामी व्हायला निघाला नालायक ना ओळख ना पाळा कुशाल गेला त्या बाईला मामी म्हणला नालायक. माझ्या तरण्यात आट्या मुली पाहून मला मामीचं नातं लावायला लागला कधी ह्यो स्वप्नात तर आला का? अहो, अजिबात नाही हो कधी ओळखीचा हे पळकीचा कधीच नाही याला बघितलं सुद्धा नाही आणि कुशाल येऊन तुम्हाला मामी म्हणला अहो आलाय कुशल मामीचं नातं लावायला लागलाय. नालायक मूर्ख नालायक कुठला मूर्ख कुठला अरे आज त्या बाईला तो मामी म्हणला आज मला मामी म्हणलास? उद्या मला मामा का म्हणणार नाही हो, हो, हो. ए, ए, मामा. तुला जायला बसून वाटत तुझा काय नालायक आहे हो? ओळख ना पाळक ओळख नाही पाळक नाही पहिला आला आणि मामा म्हणा म्हणतोय मामा म्हणला हा दुसरा आला किती नालायक माणसं आहे ती हो बर बाई हा आपल्या मुलाचा बाप त्याला होऊ द्यायचा नाही हा? नव ए
शेट सोड त्याला धरा, त्याला धरा. तेवढा शर्ट आहे हो त्याला काय नालायक आहे हो गाबड ही हो. फाटल्यावर तुझा बाप देणार आहे होय. हे लगा भांडण करू गाबडं. नका लका. बोलायचं पण व्यवस्थित बोलायचं झाडाला बांधून बैल सोडीन तुम्हाला मुलगी आहे ना हो, आहे ना. बोलवा ना मग बोलवा की मग पाहुणं मला असं बोलताय माझ्या मुली संग असं बोलू नका नाही ना ती भोंगळ करेल आणि मुंगळ्याच्या झाडाला तुम्हाला कळगाला बांधेल. तसं करू नका नाही ते आहे की मी बोलवा व्यवस्थित बोलायचं काय लगेच ए गीता ए बोल गीता गीता नमस्कार किंवा तुमची गीता. नमस्कार नमस्कार आलू लू 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 आ, गुलू 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 आ, आ, कुचू 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 कुचू. चुप. तुझ्या आईचा नालायक गप्री. काय झालं काय बघतात काय काय झालं अगं काय झालं काय केलं बिलं का त्या बापुरीला? काय केलं तुम्ही माझ्या पुरीला तुम्ही आई कसली आहे तिला ए काय झालं बाळा तुला काय काय पाहिजे तुला मला ना काय मला ती पाहिजे शर्ट दे मला का सरळ बाकी दाखी देऊन टाक घ्या ही नको अगं मग तुला काय पाहिजे मला ना मला ती पाहिजे बेल्ट देऊन टाका द्या लवकर द्या मी देतोय की तुला काय झालं आवला ते त्यांच्या दोघांची भांडण तूच रमायला लागला होय. ए गीता काय पाहिजे बाळा तुला मला तुला काय पाहिजे मला ती पाहिजे ओ पावडर काय घेतलं द्या ना पटकी ना अब हे काय द्यायची जागा असते वय अर्धी की ती काय मागते की कपडे काय द्यायची जागा असते वय अर्धी म्हणून टाकी. कपडे अगं काय पाहिजे तुला ओ पावडर पोरीचं डोकं दुखल रडून द्या ती काय मागते? इकडे ये की इकडे जळ की इकडे ये का थांब. का तिकडे गेलाय बाय बघून होय ना? ए काय पाहिजे की काय पाहिजे मला ना मला ती पाहिजे दर आयला अरे का ही काय द्यायची जागा असते वय हा मग तुझं घेतलं नाही त्या बाईनं नाही बाय माझं घेतलं का ए, माझं घेतलं का? काय नालायक माणूस आहे बसलेला. आणि बरोबर चाललो बा. बाई काय हो? आम्ही थोडासा तुमचा विनोद केला अच्छा. तुमचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये ठेवायचा आहे हा, ठेवा ना. तेव्हा एखादी लावणी छानपैकी म्हणून दाखवा अहो, पाहुणं, तुम्ही लावणीची काय काळजी करता? हा. अहो, माझी मुलगी अशी गाती, हा. तर तुम्हाला 6 महिन्याची तलप होणार नाही तमाशा बघायची. ओ, काय म्हणला हो बाई? काय म्हणता म्हणजे? तुम्हाला लावणी म्हणून दाखवायची ना? तुम्ही तेवढी शाहीर माणसं नाही. मग? आम्ही सुद्धा कलाकार माणसं आहे. हो, म्हणजे तुम्ही कलाकार गाता? माणसं आहोत. हा. हो, हो, गात कलाकार. असेल हा? ह्यांनी पेटी वाजवलेली बघितली का? ह्यांनी? नाही ना. शिवाय तबला वाजवतात. तबला वाजवतात? ढोलकी वाजवतात. हो, वाजवत असतील. ऑर्गन वाजवतात, ऑर्गन पेटी. ऑर्गन पेटी सगळं वाजवतात. सगळं, पेटी सगळं. वाजवायला लागलं ना? हा. गाड्याची बोट दिसत नाही. बोट दिसणार नाही बोट बोट दिसत नाही. अहो, यांची बोट का नाही दिसत? त्याला एक कारण आहे. ती कोणची कारण? पेटी डोक्यावर असते ना. डोक्या वाजती वैर पीटी त्याच्यामुळे ह्यांचं बोट दिसत नाही ती वर गुंतलेत ना धरायला. माणूस ओ पाहुणं काय आता तुम्हाला लावणीच ऐकायची ना आता लावणी ऐकायची ना तुम्ही दोघं तिघ जणी असं करा काय माझ्या बापाच्या खुट्ट्यावरती बसून घ्या काय रे तू जा हिच्या बापाच्या हा. खुट्यावर मी जातो हिच्या आईच्या खुट्यावर आईच्या खुट्यावर ओ पाहुणं तुम्हाला लावणी ऐकायची ना हो. चला माझ्या माग ए, चला रे. चला मी कधीपासून बघते तुमची वाट या सजना माझ्या चिरवंदी
दिवस तरी गाजवाल का, एक दिवस तरी गाजवाल का माझ्यावर अधिक. याहो राया याहो सख्या या नाराया करते मी पाहुणचार. याहो राया करते मी पाहुणचार. याहो सख्या करते मी पाहुणचार. तुम्हासाठी आले मी साज शिनगार करूनी. तुम्हासाठी आले मी साज शिनगार करूनी. देते विडा करूनी घ्या राया पलंगी बसूनी. देते विडा करूनी घ्या राया पलंगी बसूनी. तुमच्यासाठी सजविन राया, तुमच्यासाठी सजविन राया प्रीतीचा दरबार. याहो राया याहो सख्या या नाराया करते मी पाहुणचार. याहो राया करते मी पाहुणचार. याहो सख्या करते मी पाहुणचार. भिंती किथून वर माया नितळून आली. भिंती किथून वर माया नितळून आली. चबकात ठेवते नक्षीची अत्तरदानी. चबकात ठेवते नक्षीची अत्तरदानी. तुमच्यासाठी गुंफीन राया, तुमच्यासाठी गुंफीन राया शेवंतीचा हार. याहो राया याहो सख्या या राया करते मी पाहुणचार. याहो सख्या करते मी पाहुणचार. याहो राया करते मी पाहुणचार. मी कधी पासूनी बघते तुमची वाट. या सजना माझ्या चिरवंती महालात. महालात बसवुनी धरुनी तुमचा हात. एक दिवस तरी गाजवाल का, एक दिवस तरी गाजवाल का माझ्यावर अधिकार. याहो सख्या या नाराया याहो सख्या करते मी पाहुणचार. या राया करते मी पाहुणचार. याहो सख्या करते मी पाहुणचार. जाऊन त्यांना आपल्याला लावणी कशी काय कळली? मजात गावा लावणी झाली. मग आता त्या बायला बोलून घे. बायला बोलून हो बाई आला का? अहो कसली लावणी झाली तुम्ही कुठं होता? कुठे गेलता राव तुम्ही? इथं बसलो होतो. इथं बसलो? इथं हा. अहो कसली लावणी झाली बायला काय असं? बायला बोलवून घ्या. कार्यक्रम ठरवला पाहिजे का ती नाही? आता जी बाई नसली ना
नाचली काय? नाही नाचली म्हण नाचली ना हा, त्या बायला बोलवून या त्या बाईला ओ बाई, ओ बाई हा या या. या इकडं अहो तुम्ही जसे कलाकार आहात ना तसे आम्ही देखील कलावंत माणसं आहोत. काय कला करता तुम्ही? काय कलाकार? आता तुम्ही लावणी म्हणून दाखवली का नाही तसेच आम्ही पण गायक आहोत, गायक. गायक हो, गाणी म्हणता तुम्ही? नेहमी लक्षात ठेवायचं, कला करणारापेक्षा कला बघणारा जास्त कलावंत जास्त असतो. कलावंत असतो. हो, अहो हा जर गडी गायला जर लागला ना, गायला लागला. अहो, हा जर गडी गायला जर लागला ना, गायला जर लागला ना, गायला म्हणताय ना, गायला अरे म्हणताय. गायला म्हण गायला आम्ही ह्यांच्या आवाजाचे फोटो काढून घेतो कॅसेट काढतो कॅसेट काढतो महादेव कांबळे त्या बायला चांगलीशी झलक म्हणून दाखवा. हो, मला गाणं येतं? म्हणा ना, म्हणा. आणि नोडा नोडा फालतू गाणी म्हणतात का? दांडाईस काढायचं गाणं लावलंय वय आम्ही कसा तरी धंदा बसवतोय, तू आणि तू इसकटायचा. इसकटाय चाललाय वय तुम्ही म्हणा विकास पिंपरीकर त्या पिक्चर मधलं पाहुणा, तुम्ही शहाणं दिसताय, तुम्हीच गाणं म्हणा. शान नाही मग? शान हा, शहाणं. पाणी आणा वड्याला जा की तसाच. हो, गाणं म्हणायच्या आधी पाणी का गाणं मागताय? म्हणायच्या आधी पाणी का कोरट पडली होय. त्या पिक्चर मधलं गाणं म्हणू का गुलबेनं वाकावली काय झालं गुलूब वाकावली गुलबाकावली, हा. गुलबेने वाकवली. नाही गुलूब वाकावली हा, म्हणा. आओ बाय म्हणू का अहो, म्हणा ना. बायला लयच वाटणी वाढली ए, काय म्हणला? म्हणा म्हणलं. बाई त्या समोर तुम्ही लाजू नका हो. हा. ते गडी लाज काय? हा हा. हा, म्हणा म्हणा गाणं म्हणू नका. आला काय बायला की तुला गाणं म्हणायचंय का? गाणं म्हण की नालायक माणसं तू बाई गाणं म्हण पाहुणो, हा गाणं म्हणा ना. आल बाई आपल्याला नादावली पाहिजे असं गाणं ठिकाणला बाई आपल्याला नादवायला लागली बरं का. गाणं म्हणून दाखव. सांग असं बरं का हा, म्हण. अगं जिम पोरी जिम कपालीत जिम जिम पोरी जिम कपालीत जिम आपण दोघी मैत्रिणी झोक्यात ग गुलाबाचा बोल माझ्या मोच्यात ग आया डोक्यात म्हणायचं होतं ते त्याचं काय बाई माहितीये का? हा. हे लहान मुलं असल्यामुळे ह्याच्या तोंडातनं स्पष्टीकरण नीट सांग क्लिअर असं बोबडायचा चोचरा हा गुलाब डोक्यात फुल आहे. डोक्यात आहे तुम्हाला काय मला ऐकवलं? नुसतंच वाटलं. तसं नाही जास्त काही कुठे बाई काय? तुम्ही त्या पिक्चर मधलं गाणं म्हणून दाखव. हा सको हागली रानात हा सको निघाली पंढरपूरला हा हा ही नव्हता रे, ती दुसराच पिक्चर होता. त्या picture मधलं ऐकायचं का तुम्हाला? ते मै चड्डी तेरे ढुंगन की. ही मैं तुलसी तेरे अंगण. ही पिक्चर मधलं गाणं म्हणू दाखवू का? म्हणा. दोन बोमलाची जोडी. जरा खरपूस बाज नालायक भूक माणसं. लागलेली अरे गाणं आहे, गाणं गाणं. नाही जेवायचं नाही हा. दोन बोमलाची जोडी बर. तव्यात भाजली. जवाय बसला जेवायला ससू पादली. जवाय बसला जेवायला ससू सासू लागली. मग असं कधी म्हणायचे? ती दात नसल्यामुळं फटीत नाही वापरती तुम्हाला गाणं येत नाही म्हणायला? कशाचा आम्ही शायर काहीच नाही. आणि म्हणे गाणं अभंग येतो का? अभंग? अभंग अहो अभंग पण येत. अहो कसं आहे आम्ही म्हणजे आमचे मेन जे मित्र जे आहेत ना ते नाटककार वगैरे आहेत ना ती मागे थांबल्यात. ती मागणी येतच आहेत ना. असं का? बाई काय? आमच्या गुरूंना घेऊ का मग बोलून? अहो, मग घ्या ना बोलून. ओ पोपट झालात. काय बाय काय म्हणती या नाही ना बाईंना सांगितलं आमचे मित्र नाटककार आहे पण तुम्हीच बोला ना नाटकाचं. नाटकाची माहिती सांगितली का बायला? नाही ना तुम्हीच बोला ना. हो नमस्ते बाई. हा, नमस्ते. आम्ही लहान लहान मुलांनी एक नाटक बसवलंय तर त्या नाटकात एक मुलगी पाहिजे बर. काम करण्यासाठी.
आहे ना आहे का? आहे ना माझी बहीण आहे. बहीण आहे का? हा. बोलवा ना मग तुमच्या बहिणीला. बोलू का? हा बोलवा. अगं, आशा आशाबाई आल्या. ओ नमस्ते नमस्ते नमस्ते. हो का, ही माझी बहीण. हा हा. हिच्याशी संपर्क साधा, मी जाते हा. हो चालते. तुम्ही न विकास बोलत बसता का मग? ए विकास, ए त्यांना त्या बाई संग बोलत बस. बोलून झाल्यावर आम्ही काळ्यांची काढतो हा वर्गणी. वर्गणी मध्ये काय असं आहे का? बर बर. नमस्ते बाई. हा नमस्ते. आम्ही लहान लहान मुलांनी नाटक बसवलेलं आहे. तर त्या नाटकात आणि असताना देवाधिकाचं नाटक आहे. शंकर पार्वतीचं नाटक आहे. तर तुम्ही किती घेणार नाटकात पैसे काम करण्याचे? हो नाटकात पैसे किती घेणार तुम्ही नाईट? आओ हा. एका शिवला 1000 रुपये द्यावे लागतील तुम्हाला. काय बाई बोलताय? काय बाय बोलताय? एकच तुम्हाला 500 रुपये देऊ. आपण एवढं कमी कसं काय? नाही नाही 500 रुपये देणार. आमचं गाव आहे छोटस बाई हा, हा, हा. आणि त्यात पुढारी आहे बघा 50 आहे ती का रे? हो 50 पुढे यायचं का? नवं मग हा? ती पुढारीचं मेजॉरिटी कमी पडली रे. एकच तुम्हाला 500 रुपये देऊ. बरं असं द्या देवाचं नाटक. देवाधिकाचं नाटक आहे. शंकर पार्वतीचं नाटक आहे. त्यात तुम्हाला भूमिका पार्वतीची. पार्वतीची हा हा. काय कुणाची भूमिका? पार्वती. पार्वतीची भूमिका तुम्हाला. तुला भूमिका शेतकऱ्याची. चालतंय. तुम्ही शंकर. वा, वा, वा. कॅमेरामॅन सोमनाथ पिंपरीकर. टाट लगेच कॅमेरा. कॅमेरामॅन कॅमेरा टाट म्हणलं की शूटिंग चालू. चालतंय. तुम्ही कोण? कॅमेरामॅन तुम्ही कोण? शंकर तुम्ही कोण? शेतकरी. तुम्ही कोण? पार्वती. पार्वती. आता स्टार्ट एंट्री तुमच्या इकडे या. हाताखाली या. तुम्ही कोण पण? या नाटकाचा डायरेक्टर. आता प्रथमता एंट्री तुमची आहे. घनदाट जंगलात असता तुम्ही. बर घनदाट जंगलात असता आणि तुमच्या पाठीमाग वाघ लागलेला असतो. वाघ पाठीमाग हो वाघ हो. जिवंत. मग काय मेलेला वैर जिवंत. डायरेक्टर बाईचा हिरवळीचा शीट काढून घेऊ का? आताच नको कॅमेरामॅन. चालतंय. नंतर डबिंग करा. जिवंत वाघ लागलेला असतो पाठीमाग तुमच्या. आणि तुम्ही म्हणत असता वाचवा वाचवा धावा धावा पळा पळा असं म्हणायचं तुम्ही. प्रथमता एंट्री तुमची. हो कॅमेरामॅन कॅमेरा टाट 1 2 3 4. अरे अरे वाचवा वाचवा नाही मूर्खा. वाचवा वाचवा म्हणायचं. वाचवा का? हा. पहिले सांगायचं नाव डायरेक्टर. कॅमेरामॅन स्टार्ट. कॅमेरामॅन कॅमेरा टाट 1 2 3 4. चला आगा बाया वाचवा लई झालं तुझं. मग आगा वाचवा लई झालं तुझं बी. त्या आईला दळगाईत का काय तू? हा? आईला या असल्या बोलण्याने माझी फिल्म फटायला लागली बर का. नीट व्यवस्थित चला. ही नाटकाचा संदर्भ कुठं पाठवायचा आहे माहिती आहे का तुला? लंडनला. त्याच्यामुळे नाटक क्लिअर आलं पाहिजे. घाबरायचं भीती निर्माण करायची. वाचवा वाचवा धावा धावा पळा पळा म्हणायचं. जा शेतकरी काम नीट करा राव. कॅमेरामॅन कॅमेरा टाट 1 2 3 4. मरा मरा मरा. आता शेतकरी तर मेलं. हा. आता शंकर पार्वतीचं दिव्य विमान. शंकर पार्वतीचं दिव्य विमान आकाशातून चाललेलं असतं. विमान हो. आणि अचानक पार्वतीची नजर पातळामध्ये जाती. पातळ. पातळामध्ये जाती आणि ती काय म्हणती? काय म्हणते? शंकरा अरे शंकर्या काय झालं पारे? पारे पारे एवढ्या निबारटक बोलत होता का शंकर? हा नाही पार्वती शंकराला अशीच बोलत होती का? अहो तो तुमचा नवरा आहे बाई. नवऱ्याला कसं मधुर बोललं पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे, आवळून कवळून बोललं पाहिजे. होय. हो. हा. शब्द तुम्हाला अवघड वाटतोय का? हा? शब्द अवघड वाटतोय का? हा, जरा शब्द मग बदला. दुसरा देतो तुम्हाला. हा, चालेल. प्राणनाथ. अरे माझ्या नात काय लावली रडारडी नारडारडी? नाटकाला चालू व्हायच्या अगोदर रडारडी नारडारडी लावली वय. डायरेक्टर असल्या रडारडीनं का नाही माझी फिल्म ढना जावायला लागली. रडारडी करायची नाही. रडण्याचं इथं घ्यायचं नाही. आलं लक्षात? रडण्याचं नाही का? नाही. पुसून काढू द्या फिल्म. थांबा. चला चालू करा. कॅमेरामॅन कॅमेरा टाट 1 2 3 4. शंकरा शंकरा पाहिलं? पाहिलं
या पातळामध्ये पातळात कुठं कुठं? ओ, हात कुठं करताय अहो ही 3 ताळी नाटक आहे बाई. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. म्हणजे हे पातळ हे हो. पातळ काय आहे? मग डायरेक्टर अभिनय जरा सरळ करा ना. सरळ तुझा पण करा. हात कसा करताय? करतोय ना सरळच मग. सरळ करा. शंकरा शंकरा पाहिलं पाहिलं या पातळामध्ये ओ अहो तुमचा हात तिकडे घ्या ना हाताचे अभिनय असेच आहेत ना माझे. डायरेक्टर हात सरळ करा बर का. ठीक आहे ठीक आहे. शंकरा शंकरा पाहिलं पाहिलं या पातळामध्ये आणि तिथं चालू ठीक आहे. या पातळामध्ये आता बरोबर आहे हा. या पातळामध्ये एक हरण चरत आहे. एक हरण चरत त्या आहे हरणाला मारा त्या हरणाला मारा आणि त्याच्या कातड्याची चुळी माझ्या अंगामध्ये घाला. आणि त्याच्या कातडीची चुळी माझ्या अंगामध्ये घाला आता तुमची एंट्री संपली. संपली? तुम्ही तिकडे तोंड करा. आता शंकरा तुमची एंट्री. बर बर. छे छे पार्वती. छे छे गर्भवते. ए गर्भवती. मग अरे पार्वती म्हणायचं का गर्भवती. पार्वती काय? आणि हे पहा तुमचे शब्द जरा रगील येतात. होय का? जरा मधुर बोलायचं, बर रोमॅन्टिक बोलायचं. बर बर हा? चालतंय. हो. छे छे पार्वती. बर चालतंय ना. म्हणू का डायलॉग करू का सुरुवात? हा पार्वती कॅमेरामॅन कॅमेरा टाट स्टार्ट. ओके हे पार्वती गुड शॉट. तुला सांगितलं होतं का नाही? गुड गुड. आपल्या गणपतीला खूप शाळा शिकवायची हा. आणि त्याला केसा फुगे काय पाठवायचं? ए केसा फुग गणपतीला केसा फुग विकाय पाठवतोस वर मूर्खा. शंकर आहे का कोण वाटतं? मनाचे डॉयलॉग बोलू नकोच. मग जे काय लिहिलेलं आहे तेवढंच म्हणायचं तो. बर चालतंय. काय भानगड. डायरेक्टर काय शेतकरी काय शेतकरी. माझा बलात्काराचा सिनकावास आहे. अरे तुम्ही मेलाय. मेलेल्या माणसाला असल्या बुद्ध्या सुचत नसतात. मर इथं इथं जाग्यावर जाग्यावर हलू नकोच. हा कॅमेरामॅन कॅमेरा टाट. कॅमेरा टाक. छे छे पार्वती. छे छे पार्वती त्या पातळातलं काम त्या पातळातलं काम मला मुळीच जमणार नाही. मला मुळीच लगा जमतंय की. हा? अरे बाबा ही 3 ताळी नाटक आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. हा म्हणजे ह्या पातळातलं काय? हो हो. हा आलं आलं लक्षात. छे छे पार्वती. छे छे पार्वती त्या पातळातलं काम त्या पातळातलं काम मला मुळीच जमणार नाही. मला मुळीच लका जमतंय की. कसं? अरे बाबा ही 3 ताळी नाटक आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. हा आले आले लक्षात लक्षात आलं. आलं ना लक्षात. हो. छे छे पार्वती. छे छे पार्वती त्या पातळातलं काम त्या पातळातलं काम मला मुळीच जमणार नाही. मला मुळीच जमणार नाही. मला मुळीच जमणार नाही. मला मुळीच जमणार नाही. तुझी एंट्री संपली. झालं. आता तुमची एंट्री. माझी नका हो तसं करू प्राणनाथ. नका हो तसं करू प्राणनाथ. मी अजून करायचोय ना ते. नाथे आज तुझी एंट्री संपली की. आता माझ्याकडे अभिनय केलाय मला वाटलं बोलवून घेताय तुम्ही. नाही नाही. कॅमेरामॅन कॅमेरा टाक. चालूच आहे. नका हो तसं करू प्राणनाथ. नका हो तसं करू प्राणनाथ. या पातळातलं काम या पातळातलं काम तुम्ही जर नाही केलं तुम्ही जर नाही केलं मग कोण करणार. मग कोण करणार? स्वतः डायरेक्टर करणार. पहिल्यापासून मला मारून ठेवलंच बरं. तू पातळातलं काम करून दवाखान्याची बिल आम्हाला भरायला लाव. नाहीतर काय त्याला पुढं बोलवून घ्या. ए पोपट इकडे 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 कुठे गेला कुठे गेला? ए, काळ्यांची वर्गणी झाली तुम्ही आता काय पांढऱ्यांची राहिली आहे. काय वर्गणी नवार दवट कसं बोलताय तुम्ही? पांढऱ्या आळींची वर्गणी काढून हा. आणली का? नाही काळ्यांची आणली आता पांढऱ्यांची आणायला चालली. म्हणजे ही वर्गणी आहेत का? गोळा. त्यांना वर्गणी पाठवलं होतं. रक्ताची वर्गणी चालली ना गोळा. पैसे तुम्हाला द्यावंच ड्रेसिंग लागेल हे आम्हाला. आणायचे बरोबर ना. आहे देवच लागणार. हा मे ते हे आपलं ते गावचा पत्ता त्या बाईला सांगन कार्यक्रम सांगा हा सांगा. हो, मग पण कार्यक्रम तेवढं- ठरवला त्यांना तर ठरवलंयच आपण. त्यांना ठरवलंय. बरं तुम्ही येणार कसं काय बाय आमच्या गावाला? असं महत्वाचा विषय आहे ह्यो. अहो, तो मार्ग तुम्ही देणार ना आम्हाला. आम्ही देऊ गणेश का? पिंपरीकर हा? त्या बाईला काय आपल्या गावचा मार्ग माहित नाही. आहे ना. मग गावचा मार्ग तुम्ही त्यांना द्या. आपल्या गावामध्ये गाडी आल्या म्हणजे त्यांचा तमाशा आपल्या लवकर उभा करायचा आहे. हो, बरोबर आहे. बरोबर आहे. मग देऊ का गावचा पत्ता? गावचा पत्ता त्यांना द्या. बाई हा. तुमच्या गाड्या भांगवाडीतून सुटतील. जर भांगवाडीत आले की कपाळवाडीत थांबायचं. कपाळवाडीहून लगेच नाकडवाडी, नाकडवाडीहून वाटाडवाडी आणि वाटाडवाडीहून दाताडवाडी. किती 32 घराचं गाव आहे. एकच 32 घराचं गाव आहे. थोडस छोटस आहे बाई. हा दाताडवाडीहून आल्यावर गळफाट्या व्यायचं. गळफटा तिथनं 5 किलोमीटरवर आहे. 5 किलोमीटर. 5 किलोमीटरवर गळफाटा आहे. हो, हो. आणि तिथनं छताडवाडीला यायचं. तिथं 2 मोठे डोंगर आहेत. कवडा डोंगर आहे तू. हा तिथं हो. 2 मोठे डोंगर आहेत.
त्या डोंगराच्या मधनं जायचं असं पोटाळवाडी बेंबाटवाडी जवळच आहे, चिटकूनच आहे बाबा म्हणजे बेमटवाडी. वाड्या तुमच्या बाजूला लय आहेत का हो? हो वाड्याच आहे सगळं. एका घराचं गाव आहे बेंबाटवाडी. हा, हा. बेंबाटवाडी ना कुठं ते कंबर फाट्याला. कमर फाट्याला. हा. पण तिथं 3 रस्ते फुटले. ओ. हा 3 रस्ते बाई चौकात तुम्ही चुकचाल. सांग काय तर सांग कुठला रस्ता फुटला सांग. शिकडून एक हायवे रोड चाललाय बाई. हा. म्हणजे हवे हा इकडून एक आणि इकडून एक हायवे रोड या चाललाय. साईडनं मांडी फाटा चाललाय. त्या साईडनं मांडी फाटा चाललाय आणि पाठीमागनं बोगदाय बाई मोठा. अचानक जर तुम्ही रात्रीचं त्या मागच्या पाठीमागच्या बोगद्यात उतरला हा. तिथे एक शामूचं दुकान आहे. गाळा तर होऊन बाद चालवा आहे नाहीतर काय काय सांगताय आहो म्हणूनच पत्ता नीट द्या हो मग रस्ता चुकायला नको बर कमरवाडीनं कुठं जायचंय गुडगेवाडीला. हा गुडगेवाडीला यायचं तिथं तिथनं मधला रोड आहे ना आपल्याला. हा गुडगेवाडीहून नडगेवाडी पाय पट्यावाली की पंजेवाडी दिसती आता आमची. पंजेवाडी दिसतीच आमची नालाय काही काय मग तुम्ही कुठला पत्ता सांगताय त्याच्या शिरेवरचा पत्ता त्यांनी सांगितलाय बाई. कसं आहे बाई माहितीये का हा. तालुक्याला गावाची मेजॉरिटी कमी आहे. कमी असल्यामुळे ही आम्हाला नाव घ्यावं लागली. तालुका व्हायचा होता ना. हो तालुका व्हायचा होता. हो ती पोपटरावला आम्ही बोलून घेतो ती सुपारीचं काय ते ठरवू आपण. हो पोपटराव सुपारी ही ठरली ना लाईक माणसा. त्यांना लावलं होतं पाठीमागं. आडवान्स दे, आडवान्स दे. आडवान्स द्यायला नको का. सुपारीची ठरवी झाली का व्यवस्थित गावचा पत्ता सांगितला का नाही सांगितलंय ती बाई या मग आमच्या गावाला तुम्ही हा 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 या आपलं गाव चला. त्यांना माहिती चला, आहे. येऊ का? चला चला. कोई किसका नहीं बेटा, कोई किसका नहीं इस दुनिया में. माझ्या जीवासाठी सर्व जरी घरातले म्हणलं तरी प्राण द्यायला तयार आहेत आणि तुम्ही म्हणता माया नाही कोण नाही कोणाचं. परंतु तो तुला जर खरंच पाहायचं असेल तर हे मी साक्षात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. ए माझ्या माणसा, ए माझ्या हरणा, अरे काय झालं तुला? ह्या भांड्यातला याच ग्लास मधला ताक जर तुम्ही पेला तर तुमचा मुलगा जिवंत होणार आणि तुम्ही मरणार. काय महाराज नाही महाराज अहो महाराज माझी 2 मुलं आहेत या मुलांचं कसं होणार मी जर मेली तर या जगात कुणी कुणाचं नसतं म्हणूनच जग फसत. त्या बाईला म्हणावं सलमान खान आलाय. ए सलमान खान म्हणा की पैसे पडतात काय. आंघोळ केली होतीच का महिना झाला. पावसाळ्याशिवाय मी आंघोळ करत नाही. हरामखोरा गपचीप. त्या बाईला म्हणाव काय शाहरुख खान आला. घोड्या बसंतीचा टांगा पुढे चाललाय. बसंतीचा टांगा पुढे चाललाय आणि तो टांगा पकडलाच पाहिजे. अहो तुम्हाला सांगितलंय ना घोड्या पहिला माझा बलात्काराचा सीन नाही. आम्हाला नकोच पाहिजे नाही याला सास पडला नेऊन याला चिमटून आण. पाणी मुरलया कुठंतरी पाणी मुरलया. पाणी मुरलया कुठंतरी पाणी मुरलया. हाताला धरलया म्हणती लगीन ठरलया. गोल गोल चमड्याला गोल गोल चमड्याला दांड कस घासतई दांड कस घासतई. हे बग 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 सगे कस गुबू गुबू वाजतई. सुमित कॅसेट सादर करीत आहे बुवा पिंपरीकर यांचा धमाल विनोदी लोकनाट्य तमाशा गंगूबाईची खानावळ. काय बघता माझं वाटुळ लांबुळ चिचकुळ झालं या. त्याचं काय झालं माझ्या पोराची आणि माझ्या बायकोच्या पोराची झाली मारामारी. त्यात आमच्या दोघांची पोरं मध्ये गेली तेव्हा माझ्या पोराने आणि माझ्या बायकोच्या पोराने आम्हा दोघांच्या पोराला मारलं. जेवण केल्यानंतर दात डोकरण्यासाठी माणसानं जेसीबी मशीन वापरली. बारामतीला तुमचं कोण आहे का? अगं बाई माझं म्हातारं म्हातारा काय झालं पाहुणं काय सांगायचं गंगूबाई तुम्हाला. अहो पण काय झालं तरी काय काय ते तुमचं म्हातारा ते लक्ष्मी म्हणतात या बर इष्टीला धडकलं असं पुचकलं व सुमित कॅसेट सादर करीत आहे पोट भरून हसा हसून हसून पोट भरा बुवा पिंपरीकर यांचा धमाल विनोदी लोकनाट्य तमाशा गंगूबाईची खानावळ.
सुमित कॅसेट सादर करीत आहे लोकनाट्य तमाशा 36 नखरेवाली अर्थात 2 बायका फजिती ऐका. अगं आधी भात वाचला वरण सोडलं खाली फुटलेली माहित नव्हती तुझ्या बहिणीची लागली गाय सारा पंचत वाटण वरण तशीच उचलली आणि माझ्या भावाकडे नेली. माझ्या भावानं कलई केली तेव्हा तर तुझ्या बहिणीची पितळी गाळायची बंद झाली. अशी तुझ्या बहिणीची पितळी. तुम्ही काय सांगू नका, माझ्या सासू सासऱ्याचा वाडा आहे हा. तुझ्या सासू सासरीच्या आईला कुकुड कोंबडा लावलं हवं. हिचा सासू सासरा नात्यानं माझा कोण झाला. आगरी विनोदाचा बादशाह जॉनी रावतची पहिली व्हीसीडी पोट धरून हसा. माझ्या नवऱ्याने मारले मला चपलेने मारले मला माझ्या नवऱ्याने मारले मला. हौसा काकू कमळा काकू या हा जोशी काकी मावशी हे बघा. एकेकाली मी जवान होते दिसाला उषा चव्हाण होते. माझा बापूच बोलत त्यावर लाईन मारायचं पहिला. नंतर 6 महिन्यानंतर माझी आईच कपली तेव्हा सगळ्या गावातल्या डोकऱ्या बायका जमा झाल्या. बोलल्या बाला तुझी आईच कपली तर खपू दे आम्ही पण तुझ्या आईशी सारखेच आहोत. बरं वाटलं रे आणखी थोडा बरं वाटलं मला. नाटक दिला. आता काल माझी बायकोच कपली. गावातली एक बी बाई नाही आला मला सांगायला बाला तुझी बायकोच कपली तर खपू दे आम्ही पण तुझे बायको सारखेच आहोत. अरे तोरा फैमिली तो बहुत मस्त है भाई. क्या बात करना है और नहीं तो का खूब बजाया हूँ दोनों हाथ से बजाया हूँ. हमारा फैमिली तो तुम बजाया. अरे ये तो कुछ नहीं गाड़ी में लेके आया हूँ अगल बगल में बैठे रहे चाचा मामा बोले हमको पोट धरून हसा फक्त सुमित कॅसेट्सवर सर्वत्र उपलब्ध. आय जस्ट वॉन्ट टू नो दी कल्चर ऑफ महाराष्ट्र. अच्छा परंपरा माहिती करून घ्यायची. एक्झॅक्टली नाव यू हॅव गॉट माय पॉइंट. असे होय ते? या. मग तुला महाराष्ट्राची लोकधारा दाखवतो ना. महाराष्ट्राच्या परंपरेचं दर्शन घडविणारी एकमेव व्हीसीडी महाराष्ट्राची लोकधारा. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी उजळून आलं आभाळ रामाच्या पारी. आम्ही ठाकर या रानाची पाखर या जांभऱ्या गर्दीत मांडून इवले घर. धनगराची मेंढर बा धनगराची मेंढर मातीवानी काळ कुंही दुधावानी पांढर मातीवानी काळ कुंही दुधावानी पांढर. गण धावरे मला पावरे गण धावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचं किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला धावरे. कॅसेट्स व सीडीज फक्त सुमित कॅसेट्सवर सर्वत्र उपलब्ध. पारू गो पारू वेसावचे पारू वर